पोलिसांना या ठिकाणी लाठीमार सुद्धा करावा लागू शकतोय। या संदर्भात बोलण्यासाठी त्या ठिकाणचे स्थानिक खासदार संजय जाधव आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजयजी, आपण पाहतोय प्रचंड भयंकर अशी परिस्थिती परभणीमध्ये सध्या उद्भवलेली आहे। पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली जाते। काय आवाहन तुम्ही जनतेला करा? आंबेडकरी चळवळीतल्या युवकांना नम्र विनंती करणार आहे की कालची घडलेली घटना ही दुर्दैवी आहे। त्या घटनेचा पहिले मी निषेध करतो, परंतु त्या घटनेनंतर जी काय आताची पण उद्भवलेली परिस्थिती आहे ती युवकांनी जरा शांततेने हाताळावी। शेवटी हा बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाला समावेशक असलेलं असं व्यक्तिमत्व आहे, तो आपल्या देशाचा अभिमान आहे। परंतु त्या घटनेचा निषेध करताना इतर लोकांना बी काही त्रास होईल ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, कारण इतरांना त्रास होणं म्हणजे हे एक वेगळा विषय वळणारा विषय जाऊ शकतो। म्हणून माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या माझ्या सर्व मित्रांना, सहकार्यांना, बंधूंना, भगिनींना माझी नम्र विनंती असणार आहे की घटने ही तर दुर्दैवी आहे, पहिले सुरुवातीलाच मी मान्य केलंय, परंतु आता त्या घटनेचा कुठेतरी समारोप झाला पाहिजे, कारण शेवटी जे झाले ते इथपर्यंत खूप काही झाले। पण ज्या आता युवक आहेत हे भडकलेले आहेत, बाबासाहेबांविषयी त्यांची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही, परंतु आता हा विषय शांततेने हाताळावा। सर्व आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना सुद्धा माझे विनम्र आव्हान असणार आहे, भंतेजींना असणार आहे की हा विषय आता जरा लवकर हाताळला पाहिजे, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, कारण ह्या ठिकाणी काही लोक निष्पाप बळी पडत आहेत। ज्या लोकांचा ह्या घटनेशी काही संबंध नाही त्या लोकांना सुद्धा या सगळ्या त्रासाला समोर जावं लागतंय, हे दुर्दैव आहे। म्हणून अशा वेळी जरा समाजातल्या पुढाऱ्यांनी जरा पुढे यावं आणि ह्या समाजाला थोडं शांत करावं असं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी खासदार या नात्यानं करतो। धन्यवाद। अगदी नक्कीच धन्यवाद संजय जाधवजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच आपण पाहतोय जनतेनं शांत राहावं, कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन यावेळी संजय जाधव यांनी केलं।